नमस्कार शेतकरी मित्रो, आज अजून एक अनुभव बघणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? जीवन जिनेंद्र खोळ. दादा या प्लॉटला तुम्ही मल्टीप्लायर वापरलाय? वापरले. किती वापरलाय? 4 किलो. 4 किलो वापरलाय. बर, याच्यापूर्वी मल्टीप्लायर वापरत होता तुम्ही? नाही, रासायनिक खतच वापरत होता. इथं किती रासायनिक खत वापरलाय? इथं निम्म केलं की प्रत्येक वर्षीपेक्षा निम्म आले. प्रत्येक वर्षापेक्षा रासायनिक खत निम्म केलंय. बर, 4 किलो मल्टीप्लायर वापरलाय. सर्वसाधारणपणे 10-11 महिन्याचा ऊस आहे, बरोबर आहे? किती फुटवे आहे तो? फुटवे बघा 8 आहेत. 8-10 फुटवे आहेत. 8-10 फुटवे आहेत. हा, आणि सर्वसाधारणपणे किती कांड्या ऊस तयार आहे आता? 22, 24, 23. 23-24 कांड्या तरी कमीत कमी आहे. हा, ह्याच्यापूर्वी पूर्ण रासायनिक खतं वापरत होता, त्यावेळेला असा ऊस येत होता का? नव्हता. दादा मी परत विचारतोय, आपण शेतकऱ्याला सांगतोय, खोटं सांगायचं नाही. हा, खोटं सांगायचं काय काम आहे? हा, खोटं सांगायचं काय काम नाही आहे. तुमचं बघून शेतकरी लोक घेत असतात. आमच्यापेक्षा कसं शेतकऱ्याचा अनुभव जास्त महत्वाचा असतोय. लक्षात आलं? काय काय फरक जाणवा लागलाय तरी पण ऊसात? काय ऊसाची जाळी वाढल्या, कांडी लांबडी झाल्या आणि हे पूर्ण खडकाळ रान आहे, माळ रान आहे. मारा नाही. होय. आणि तरी पण तुम्हाला मल्टीप्लायर फक्त 4 किलो वापरल्यामुळे पण तुम्हाला फरक एवढा फरक पडला. मला जरा ऊस दाखवता शेतकऱ्यांसाठी. ऊस द्या बघा की. शेतकरी मित्र, ऊस बघा, हा काय प्रचंड वारा आहे सध्याच्या काळामध्ये, त्यामुळे ऊस पडत आलाय. तरी सुद्धा तुम्ही हे ऊसाची साईज बघा, कांड्याची लांबी बघा, 24 वर पेरा आहेत. हां दादा, एक महत्त्वाचा प्रश्न, मल्टीप्लायर महाग पडते का स्वस्त पडते? 10 किलो घेतलं की स्वस्त पडते. स्वस्त पडते. आता रासायनिक खताचा तुमचा खर्चा काय आणि हे मल्टीप्लायर, ह्या सगळ्याचा विचार केला तर तुम्ही आता फायद्यात आहे का तोट्यात आहे? फायद्यात. नक्की फायद्यात आहे. नक्की फायद्यात. हा, फायदा. म्हणजे मल्टीप्लायर वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी. वापरायला पाहिजे. हा, होय. ठीक आहे, देख, थँक्यू. आता मी ते हत्तीगोता सुद्धा वापरणार आहे. हत्ती गवताला सुद्धा वापरणार आहे. बघा शेतकरी मित्रो, जसं जसं शेतकऱ्याचा अनुभव येतो तसं त्याचा वापरणं पण वेगवेगळ्या पिकाला चालू होते. आता गवताला सुद्धा त्यांना वापरायची इच्छा झाली आहे. शेतकरी मित्रो, मला एवढंच सांगायचं आहे की रूट झोनला आपलं काम आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरचे आपले विषय आहेत. तुम्ही स्वतः बघा. दादा, मावा रोग बी काय येते? काय सुद्धा नाही. काय विषय नाही आहे. पलीकडे पडलाय मावा त्यांच्यात. आहे बघा. आता स्वतः काय म्हटलं तुम्ही? त्यांच्यात पलीकडे पडलाय चुलत भावाच्यात. आमच्यात मावा सुद्धा काय सुद्धा नाही. हा, हे बघा, म्हणजे जिथं मल्टीप्लायर वापरलं नाही तिथं मावा पण पडलाय. हा, आणि फर्स्ट क्लास ऊस. हा, नाव माहिती असेलच, चंद्रकांत सुखटणकर. 73 87 33 52 17 70 20 96 96 92. धन्यवाद दादा, थँक्यू.